ब्राईडला असे ओपन पोअर्स असतील ना तर बऱ्याच जणांना मेकअप करताना खूप प्रॉब्लेम येतो. मग त्यासाठी काय करायचं, रिकोडचं पॉवर प्रायमर घ्यायचं आणि ते फेसला लावायचं आणि 4 ते 5 मिनटं वेट करायचं. तर आम्ही गेलो होतो खेडशीमध्ये एंगेजमेंटच्या ऑर्डरला. सो आम्ही ब्राईडला जेव्हा लेन्स लावली तर लेन्सने ब्राईडला त्रास नव्हता झाला, तर तिथे ना चूल पेटवली होती, तर त्या धुरामुळे ब्राईडला खूप त्रास होत होता डोळ्यांना. फर्स्ट टाईम तिने लेन्स लावली होती तरी पण तिला ते खूप कम्फर्टेबल वाटत होतं. देन तुम्ही बघितलं की मी कॉन्टरिंग करताना फक्त नोजला केलं, बाकी फेसला नाही केलं, कारण फेसचा शेप तसा तिचा होता. बेस वगैरे बनवून घेतला पहिला आणि नंतर मी आय मेकअप करायला सुरुवात केली. आय मेकअप करत होते आणि म्हणजे मेकअप करता करता मध्ये मध्ये माणसं येत होती की प्लीज तिला पाठवा, आमचे रिच्युअल्स आहेत, म्हणजे आम्हाला ओटी वगैरे भरायचे. मग पुन्हा ब्राईड पूर्ण हे कुंकू वगैरे लावून आली आणि ते कुंकू क्लीन करण्यासाठी मी पहिलं काय केलं, जस्ट ड्राय टिश्यूने क्लीन केलं, कुंकू काढून घेतले आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मी क्रायलॉनने बेस बनवला आहे आणि लायनर वगैरे माझं लावायचं राहिलं होतं, ते लायनर लावलं, लॅश लावलं आणि ब्राईडला लगेचच आम्ही रेडी केली. 5 मिनटात आम्ही ब्राईडला ही एंगेजमेंटची साडी ड्रेप केली आहे. तुम्हाला पण अशा टिप्स हव्या असतील तर नक्की माझ्या ह्या पेजला फॉलो करा आणि हेअरस्टाईलची फिनिशिंग कशी वाटली ती पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.